सगळ्यात अधिक काळ चाललेलं अधिवेशन म्हणजे 5 दिवस चाललेलं आताचं हिवाळी अधिवेशन 5 दिवस चाललं. ज्या अधिवेशनामध्ये समाजाच्या कुठल्याच घटकाचा कुठला प्रश्न मार्गी लागला नाही. नॉर्मली अधिवेशन हे समाजातल्या विविध घटकांवर विधानसभा सदस्यांना मतदारसंघातला असेल किंवा राज्यातला असेल प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तर मिळवण्याचा तो विषय मार्गी लावण्याचं माध्यम म्हणजे अधिवेशन असतं. पण यांना अधिवेशन 32,000 कोटीच्या पुरवण्या मान्य करणं, विद्यापीठ कायद्यासारखी स्वतःच्या फायद्याची 19 विधेयक संमत करणं आणि शक्य असेल तर विधानसभा अध्यक्षाची निवडणूक करून घेणं एवढ्यापुरतं त्यांचं अधिवेशन होतं. त्यातले 2 हेतू त्यांचे साध्य झाले, कारण मेजॉरिटी कॅरीज द रूल. तर जी कृत्रिमपणे संख्या गोळा केली आहे त्याच्या आधारे हे खरंच आहे की मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे 19 बिलं ही दादागिरीने पास केली गेली. साधारणतः विधानसभेला कायदेमंडळ म्हणतात, कायदे करणारी संस्था, आणि त्या विधानसभेने एक विधेयक समाजाच्या वेगवेगळ्या घटकांवर लॉंग टर्म परिणाम करणार असल्यामुळे खूप चर्चा विमर्श करून शक्य असेल तर दोन्ही सदनाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवून, तसं शक्ती कायदा पाठवला होता, नीट तो वेलप्रूफ करायचा असतो. पण 15-15, 20-20 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये एक बिल संमत केलं गेलं. विद्यापीठ कायद्याच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे की साधारणतः नियम असा आहे की विधेयकांवर चर्चा करण्याला वेळेची मर्यादा नसते. पण विधानसभेचे विरोधी पक्ष नेत्यांचंही भाषण निम्म्यात कट करून हा कायदा मंजूर होयचे बहुमत असं करून तो संमत केला गेला. आणि त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न मार्गी लावणं हा हेतू नव्हता. एक प्रश्न मार्गी लावलेला सरकारने घोषित करावं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी या विषयामध्ये ती कर्जमाफी अर्धवट राहिली आहे, त्यातली काही घोषणा केली का? शेतकऱ्यांनी कर्ज नियमित भरल्यानंतर त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान घोषित झालं होतं, त्यातलं एकालाही मिळालं नाही, या विषयात काही घोषणा झाली का? विजेची बिलं या विषयामध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळे सरकारने घोषणा केली होती कोविडच्या कालावधीमध्ये विजेची बिलं आम्ही देणार नाही आणि कोविडच्या काळामधलं विजेचं बिल हे आम्ही माफ करू. ते माफ लांब ते न भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची विजेची कनेक्शन्स कट होत आहेत. सगळ्या सभागृहाचं सर्वपक्षीय आग्रह होता आणि त्यावेळी लक्षवेधी एकदा पेंडिंग ठेवली गेली. सर्वपक्षीय आग्रह होता की तुम्ही आता विजेची कनेक्शन कापणार नाही हे आश्वासन तर द्या. आश्वासन दिलं गेलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा विषय मार्गी लागला नाही. पेपर लिकेज ह्या विषयामध्ये आम्ही CBI इन्क्वायरी मागितली. तुम्ही घाबरट आहात, CBI इन्क्वायरी लावणार नाही. काहीतरी तर इन्क्वायरी घोषित करा, काहीतरी तर रिपोर्ट घोषित करा, काहीतरी तर वस्तुस्थिती घोषित करा. किंबहुना अधिवेशन चालू असतानाच आरोग्य विभागाच्या ड विभागाची म्हणजे ड कॅटेगरीतली पदं भरण्याचा पेपरसुद्धा काल लीक झाल्याचं कळतं, त्यामुळे ती परीक्षा पोस्टपोन झाली. OBC पॉलिटिकल आरक्षणामध्ये सर्वांनी मिळून ठराव केला, पण OBC पॉलिटिकल आरक्षणाचं भवितव्य अंधारात आहे. की निवडणूक आयोगाने हे घोषित केलं की आम्हाला हे ठराव विरोध चालणार नाही, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे चालणार. मराठा आरक्षणाची तर मराठातलं नावाची चर्चासुद्धा सभागृहात झाली नाही. मराठा आरक्षण विषय तर यांनी गाडूनच टाकला. अण्णासाहेब पाटील महामंडळाला अनुदान नाही, त्यामुळे ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांची व्याजाची प्रतिवृत्ती होत नाही आहे. सारथीची प्रगती काय, कशाला पत्ता नाही. शेड्यूल कास्टचं प्रमोशनमधलं रिझर्वेशनचं काय, असं एकही प्रश्न न मार्गी लागलेलं 32,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मान्य करून घेणं आणि 19 बिलं सँक्शन करून घेणं एवढ्यापुरतं हे अधिवेशन झालं. जो तिसरा हेतू होता यांचा, विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने न करता हात वर करून प्रस्तावाने विधानसभा अध्यक्ष ठरवणं, यातही हे अयशस्वी झाले. पूर्ण नियम बदलून 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून सिक्रेट बॅलेट गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्षपदाची निवडणूक होत होती. कारण अध्यक्ष हा कुठला पार्टीचा नसतो, तो सर्वांचा विश्वास असणारा अध्यक्ष असतो. त्याने त्या पदावर बसल्यानंतर पक्ष विसरायचा असतो, हे काही विसरत नाहीत. पक्ष विसरायचा असतो आणि सगळ्यांना समान न्याय द्यायचा असतो. ते यांनी बदललं. ते बदलल्यानंतर दादागिरी करून राज्यपालांकडे पत्र लिहिलं की आम्ही हा बदल केलेला याला मान्यता. राज्यपालांनी नकार दिला की मला याचा अभ्यास करायचा आहे.
त्यावर लिहिलेलं पत्र किती कडक खरमरीत महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारं पत्र हे आपण पाहिलं. पण राज्यपाल फर्म राहिले. ते म्हणाले की मी काही परवानगी देणार नाही काही घाईघाईने, मला अभ्यास करू द्या. मग तरीही विधानसभा अध्यक्षाची निवडणूक काढण्याचा घाट होता. पण ज्या नेत्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्य चाललेलं आहे अशा रिमोट कंट्रोलने जेव्हा फोन केला की बाबा हे घटनेचं उल्लंघन होईल, राज्यपालांनी तारीख दिलेली नसताना विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घटनेचं उल्लंघन होईल, राष्ट्रपती राजवट येऊ शकते, सध्या सरकार इतकं हवं आहे, खुर्ची इतकी प्यारी आहे की त्यामुळे शेवटी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक काही झाली नाही. माझं तर मत असं आहे की विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ही राष्ट्रवादी आणि शिवसेना नकोच होती. त्यांनी एक बघा आम्ही प्रयत्न करून पाहिला नावाचा फार्स केला. असे दोन प्रामुख्याने मुद्दे, अधिवेशनातलं कामकाज की ज्याच्यामध्ये कोणाच्या हाताला काही लागलं नाही, कोणालाही बोलायला परवानगी नव्हती, विरोधी पक्षनेत्याची भाषणे निम्म्यावर कट केली जायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ही रेटून करण्याचा प्रयत्न विरोधकांनी म्हणजे आम्ही हाणून पडलेला आहे. संदर्भात जे काय चालू आहे सध्या कोकणात या संदर्भात अजितदादा म्हणतात की कायदा कायद्याचं काम करतोय, तुम्ही कसं बघताय? कायदा कायद्याचं काम करतोय तर कायद्याला कायद्याचं काम करू द्या. जर वेगवेगळ्या SP वेगवेगळ्या कलेक्टरांचे फोन चेक केले तर कोणाकोणाचे फोन जातात, संवाद चेक केला तर काय काय दम दिला जातो हे सगळंच उघड दिसेल ना. तर अजितदादा कायद्यानेच काम करा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर खोटे केसेस दाखल करणं, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करणं घाबरत नाही आम्ही, कारण शेवटी न्यायालय आहे, त्याच्यावर काही तुमची दादागिरी चालत नाही. आणि त्यामुळे राणेंवरची कारवाई करण्याचा प्रयत्न हा एकदा झाला तेव्हा तोंड फुटलं, आता दुसऱ्यांदा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यामुळे जो रेटारेटी करून दादागिरी करून प्रयत्न चालला आहे तो यशस्वी होणार नाही आणि राणे हे यांना पूर्ण होतील. नाही नाही, जेवढं म्हणून सत्तेचा दुरुपयोग करता येईल तेवढं करणार. त्याच्यावरही अपील असतं, ते अपील चालेल. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या वेळेला BJPचे सगळे फॉर्म रिजेक्ट झाले. मग ते अपीलामध्ये 10 फॉर्म व्हॅलिड झाले. अपीलात व्हॅलिड झाले याचा अर्थ असा आहे की तुम्ही अन्याय केला होता. तसं नितेश राणेंना सुद्धा अपीलात जायला वाव आहे, ते तेच करणार. अपीलामध्ये सुद्धा प्रेशर क्रिएट करणार आणि मग हायकोर्ट आहे. आणि मग गेल्या 26 महिन्यामध्ये एकही केस महाविकास आघाडी कोर्टात जिंकत नाही आहे. परमवीर सिंगांपासून घ्या, वाजेंपासून घ्या, अनिल देशमुखांपासून घ्या, अनिल परमारपासून घ्या, सगळ्या केसेस. तसं याही विषयामध्ये होईल. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घटनातज्ञ असं सांगतायत की कायद्यामध्ये तसं कुठे उल्लेख नाही की आवाजी मतदानानं घ्यायचं की गुप्त मतदानानं घ्यायचं. जे विधानसभेने ठरवलेलं होतं की आवाजी मतदानानं घ्यायचं, तर ते घटनाबाह्य नव्हतं. असं आहे की राज्यपालांनी ते घटनाबाह्य म्हटलेलंच नाही. राज्यपाल म्हणाले की हे घटनाबाह्य आहे की नाही हे तपासून घ्यायला मला वेळ हवा आहे. एखाद्या वेळेस काळाच्या ओघामध्ये ते घटनाबाह्य नाही असं होऊ पण शकतं. तर राज्यपालांनी काही ते आउटराईट उडवलं नाही. पण तुम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत द्या, अन्यथा तुमची परवानगी गृहीत धरली जाईल, असं राज्यपालांना तुम्ही दम देत आहे काय? मुळात राज्यपालांचा मी काही प्रवक्ता नाही आहे. शेवटी मी या 12 कोटी जनता असणाऱ्या राज्याचा 4 लाख लोकांनी निवडून दिलेला आमदारही आहे आणि ज्यांचे 106 आमदार विधानसभेमध्ये आणि 27 आमदार विधान परिषद आहेत, त्या पार्टीचा राज्याचा अध्यक्ष आहे. अशी दादागिरी करता की सकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही सुचवलेल्या तारखेला तुम्ही कन्सेंट न दिल्यास, कन्सेंट आहे असं म्हणून निवडणूक घेतली जाईल. दम होता तर घ्यायची होती निवडणूक. पुन्हा एकदा लेटरवर ठाकरे सरकार आणि राज्यपालांचा लेटरवर सुरू झालाय. जसं 12 आमदारांची नियुक्ती रखडली तसंच हेही रखडत जाईल असं काही नेते बोलतात. माहीत नाही मला, म्हणजे या विषयावर टिप्पणी करण्याचं मी काही कारण नाही. दादा, जे भरती घोटाळे चाललेले आहेत तर त्याच्यामध्ये सरकारमधले जे मंत्री आहेत त्याच्या जवळचे व्यक्ती आढळून आलेले आहेत, तर त्याबाबत काय म्हणते? मंत्र्यांचा पण एक सक्रिय सहभाग आहे. पूर्ण अधिवेशनभर आधी पायऱ्यांवर मग सभागृहात, आधी पायऱ्यांवर मग सभागृहात 5ही दिवस आम्ही याविरुद्ध टाहो फोडला, टाहो. पण मी मध्ये म्हटलं ना की गेंडाईमध्ये मला भेटला आणि तो म्हणाला की गेंड्याची कातडी असं म्हणून तुम्ही आमचा अपमान करू नये, त्याच्यापेक्षा जास्त टणक कातडी यांच्यावर आहे, यांच्यावर काही परिणाम होत नाही. विद्यापीठ कायदा ज्या प्रकारे रेटून
पारित केला त्यावेळेला आम्ही ज्या घोषणा देत होतो तर तुम्ही सुद्धा आमच्या अंगावर आला असता, पण हे मग आणि त्यामुळे पेपर फुटी काल पेपर फुटला ना, पुन्हा काल फुटला नाही, अगोदरचे जे पेपर भरती घोटाळे कशाची इन्क्वायरी नाही. आमचं म्हणणं हेच आहे की मंत्र्यांपर्यंत धागे चालले, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरची CBI इन्क्वायरी घ्यावी लागेल, रिटायर्ड जजची इन्क्वायरी घ्यावी लागेल. सभागृहामध्ये तुम्ही घोषणा करा ना, CBI इन्क्वायरी नाही, रिटायर्ड जजची इन्क्वायरी, काही घोषणा तर करा. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रात राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली असं काल शरद पवार म्हणाले. हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? आणि मोदीजी आणि पवारसाहेब दोघे इतके मोठे नेते आहेत, त्यांच्यामध्ये झालेला टॉक हा आपल्यासारख्याला कळणं अवघड आहे. पण सकाळी मग मी म्हटलेलं आहे की अशी ऑफर मिळाली असती तर ती ऑफर नाकारण्या इतका पॉलिटिकल असमंजसपणा पवारसाहेबांचा नाही. आणि त्यामुळे पवारसाहेबांचा इतिहास काय खरं बोलण्याचा आहे असं नाही. पण यावर मी टिप्पणी कशाला करा? मोदीजी आणि पवारसाहेब यांच्यात काय बोलणं झालं आहे ते पवारसाहेबांनी म्हटलं आहे, त्यावर काय म्हणायचं ते म्हणजे मोदीजी अशा विषयाकडे लक्षही देत नाहीत, माहीत नाही मला. आता आपल्याला की पवार साहेबांचा इतिहास खरं बोलण्याचा नाही, तर नेमकं काय म्हणायचं याच्यावर? तुम्हा पत्रकारांना त्याच्यावर पुस्तकच लिहिता येईल ना. हां, कसा तो इतिहास आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग त्यांनी दादांसंदर्भात खुलासा केला आहे की मी सांगितलंच नव्हतं, दादा स्वतःहून तुमच्याकडे आले होते बीजेपी बरोबर आले होते, मी सांगितलंच नव्हतं. ते खरं म्हणायचं खोटं म्हणायचं? माझं म्हणणं आहे की पवारसाहेबांचं म्हणणं खरं म्हणायचं की नाही खोटं म्हणायचं का तुमचा विषय आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की मोदी साहेब आणि पवारसाहेबांचं काय बोलणं झालं, पवारसाहेबांचं आणि अजितदादांचं काय बोलणं झालं, अजितदादांचं आणि अमितभाईंचं काय झालं, अजितदादांचं देवेंद्रचं काय झालं, हे सांगण्या इतका मी मोठा नेता नाही आणि इतक्या जाहीरपणे सांगण्यासारखा इमॅच्युअर्ड पण नाही. नाही, मला हा विषय जरा कंटिन्यू करू देत ना. राज्याच्या राजकारणामध्ये आता पहिल्यांदा कोण बाहेर पडायचं सरकारमधून आणि BJPच्या बरोबर सरकार कोणी करायचं याची चढाओढ चाललेली आहे. मला असं वाटतं की गेले 2 दिवस ते चाललं आहे, त्या चढाओढीचाच तो परिणाम आहे. कोण बाहेर पडणार आणि BJPबरोबर सरकार कोण करणार याची चढाओढ चाललेली आहे आणि त्या चढाओढीमध्ये गेल्या 2 दिवसातल्या घटना ह्या पूरक आहेत. माहीत नाही. आमची एकटा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्या इतकी हुकुमशाही आमची नाही, आमची लोकशाही आहे. आमची एक 9 जणांची कोर आहे, आमचं केंद्रीय नेतृत्व आहे, तिथे पार्लमेंटरी बोर्ड आहे. दोन्ही ऑप्शन नाही माहीत हां आमदार सोबत येणं सोपं आहे का तुम्हाला थेट पक्ष? नाही, मला काहीच म्हणजे आता काय प्रस्ताव तर यायला पाहिजे पहिला. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेसोबत होऊ शकते का? नाही मगाशी हां सातत्यानं भाजपकडून टीका केली जाते, शिवसेनेने हिंदुत्व गमावलंय, मात्र त्यांचं फक्त हिंदुत्व आहे की खरंच हिंदुत्व पाहायला मिळते? गेल्या 26 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा जो इतिहास आहे, अडकवण्याचा इतिहास आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, त्यांच्या आमदारांना द्यायचा असा इतिहास आहे. आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करण्याचा इतिहास आहे. तो पाहता केंद्रीय नेतृत्व ठरवेल, परंतु यांच्यापैकी कोणावरही बरोबर जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची काही इच्छा नाही. बेपत्ता आहेत, अधिवेशनाला देखील ते 2 दिवस हजर नव्हते. जर मग त्यांनी चुकीचं काही केलं नाहीये तर मग ते चौकशीला का सामोरं जात नाहीये असा देखील एक सवाल होतो. असं आहे की ज्यावेळेला तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल होतो, तुम्हाला अटकेची शक्यता वाटते, त्यावेळेला तुम्ही अटकपूर्व घेत असता. अटकपूर्व घेण्यासाठीची हालचाल त्यांची सुरू आहे. दादा, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात काल एक बातमी समोर आली आहे की साक्षीदारांवरती RSS आणि योगी आदित्यनाथ यांचं नाव देण्याबाबत दबाव टाकला जातो अशा साक्षीदार. तुम्ही काय सांगाल? इतका मॅटर मोठा आहे की असं काही माहिती नसताना टिप्पणी करणं बरोबर होणार आदित्यनाथांसहित सर्वांनी टीका केली की माफी मागायला पाहिजे काँग्रेसने. नाही. त्यामुळे ज्या प्रकाराने हा विषय आता बाहेर पडला आहे त्याच्यामध्ये पुरेसं सत्य बाहेर येण्यासाठी वाट पाहिली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे इतक्या मोठ्या विषयावर मी काही टिप्पणी करणार नाही. दादा, मुंबई महानगरपालिकेच्या इतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणुका रंगण्याची शक्यता आहे.
मात्र जर झाली तर मुंबईमधलं काय चित्र असेल, पुण्यामधलं काय चित्र असेल? कशामुळे शक्यता आहे? ओबीसी राजकीय आरक्षण आता संपुष्टात आले, म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असं निवडणूक आयोगानं म्हणजे कोर्टानं सांगितलेलं आहे. मात्र निवडणुका ज्या आहेत त्या रखडण्याची शक्यता आहे का, आणि जर झाल्या तर पुढची भूमिका काय? महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख नेते हे प्रचारासाठी उपलब्ध नसल्यामुळे निवडणुका लांबण्याची शक्यता जास्त. याचं कारण एकमात्र नेता, एकमात्र चेहरा प्रचाराचा, आणि तेही फील्डमध्ये येण्याच्या मर्यादा, त्यामुळे त्यांना पोस्टपोन व्हायला चांगलं. त्यामुळे ओबीसी पॉलिटिकल आरक्षणासाठी पोस्टपोन करा याच्यापेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी पोस्टपोन करा हा अजेंडा जास्त आहे. मला असं वाटतं की आपल्याला मी काय म्हटलं ते कळलं. मुख्यमंत्री आजारी आहेत म्हणून निवडणूक पुढे ढकललाय. मुख्यमंत्री आजारी आहेत म्हणून निवडणूक पुढे असं मी म्हटलंच नाही. मी टोपी फेकली आहे, तर कोणाच्या डोक्यावर बसते मला काय माहिती. दादा, अशा कुठल्या घडामोडी की त्यावर तुम्हाला वाटतं की पक्ष बाहेर पडून भाजपसोबत तानाशाही करावं? इतक्या ओपनली हे सांगण्यासाठी वेगवेगळे नेते, पुन्हा एकदा नाव घेत नाही, वेगवेगळे नेते जसे ओपनली स्टेटमेंट देत आहेत, असं ओपनली सांगण्या इतकी राजकीय असमजदारी माझी नाही. माहीत नाही. दादा, शरद पवारांच्या कालच्या विधानानंतर खरं तर काल खूप काही घडामोडी सुरू झाल्या. शरद पवारांनी मला कळू दे. शरद पवारांनी दिल्लीत एक विधान केलं होतं की जर का भाजपला मदत पाहिजे असेल तर आम्ही त्यांना मदत करू, आणि त्यानंतर कधी आता काही स्टेटमेंट? भाजप आणि ते 14ला गेलं होतं. नाही, 19ला. आणि त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेमध्ये कटुता निर्माण झाली आणि नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली वगैरे असं ते म्हणाले. नाही, त्यांनी जे पुण्यकर्म केलं, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढवण्याचं जे पुण्यकर्म केलं, त्याची तरी जाहीर कबुली दिलेली आहे. आणि ती जाहीर कबुली दिल्यानंतर सुद्धा शिवसेनेला त्यांच्याबद्दल प्रेम असेल तर त्यांचं प्रेम त्यांना लखलाभो. मात्र काय तुमचं अजूनही शिवसेनेवरती प्रेम आहे की नाही? दादा, महाविकास आघाडी सरकार पडणार आणि नवीन वर्षात नवीन सरकार येणार. नया साल नाही उमंग. दादा, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची चौकशी तुम्ही करताय का? काही फोनवर बोललो होतो. अरे आम्ही प्रश्नांसाठी फोन करतो, पत्र लिहितो. आम्ही प्रश्नांसाठी फोन करतो, पत्र लिहितो, त्याला उत्तर येत नाही. तर आता तर, आणि मुळात मला या निमित्ताने मांडलंच आहे, अनेक वेळा मांडू दे, की उद्धवजी हे आम्हा सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत. महाराष्ट्राची संस्कृती कोणाच्या आजारपणाबद्दल टिंगलटवाळी करण्याची नाही. मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वाढलो त्यात हे शिकवलंच जात नाही. आणि त्यामुळे उद्धवजींच्या तब्येतीला आराम पडो असं रोज सकाळी प्रार्थना करण्यासाठी जे जे देव मी डोळ्यासमोर आणतो त्या सगळ्या देवांना मी प्रार्थनाच करतो. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची आपण अशा प्रकारे चर्चाच करू नये. पण मी वारंवार त्यामुळे हेही म्हटलं की त्यांच्या तब्येतीची स्थिती पाहता त्यांनी विधानसभेत येण्याचा, प्रवास करण्याचा, मंत्रालयात येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आता विचारपूस करण्यापुरता विषय झाला तर फोनवर ते उपलब्ध असतील असं मला वाटत नाही. आणि देवेंद्रजींनी मात्र ऑपरेशन झालं इमिजिएट वहिनींना फोन करून तब्येतीची चौकशी केली आणि आम्ही सगळे बरोबर आहोत, ह्या कुटुंबाचे आमच्यावर उपकार आहेत, अशा प्रकारची ग्वाही पण दिली.